नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया खमंग आणि चविष्ट असे सोयाबीनचे कटलेट. हे पहा, सोयाबीन घेतले आहे, 2 वाटीने घेतलेले. गरम पाण्यात ठेवले होते भिजत मी अर्धा तास. छानपैकी अशी पिळून वगैरे घेतले आहे. 1 वाटी बटाटा घेतले उकडून, 1 वाटी कांदा बारीक चिरून, 1 चमचा गरम मसाला मालवणी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, इलायची पावडर अर्धा चमचा कोथिंबिरीची पावडर, कोथिंबिरी 1 वाटी, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी तांदळाचं पीठ. हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण सोयाबीन घालून घेऊया. आरामात घालून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि छानपैकी ते एकदम वाटून घ्यायचे बारीक. हे पहा, छानपैकी वाटून घेतले आहे. भांड्यामध्ये काढून घेऊया. हे सोयाबीनचे कटलेट खूप छान लागतात, मस्त लागतात. माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा. मुलांच्या टिफिनसाठी आता संध्याकाळची छोटे साठी छान आहे. सुके मसाले घातले आहेत आणि कांदा बारीक चिरलेला आणि कोथिंबीर आणि बटाटा उकडून घेतलेला. एक बटाटा घेतला आहे मोठा आणि तो छानपैकी मॅश केला आहे, उकडून घेतला आहे. हे पहा, पीठ आता आपण पीठ घालून घेऊया. पहिले ते मी एकजीव करून घेतलं, बेसन घालून घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ 2 चमचे घालून घेतले आहे. छानपैकी एकजीव करून घेऊया. हे पहा, एकजीव करून झालं आहे. 1 वाटी घेतलं होतं बेसन, अर्धी वाटी मला लागलं आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटी. आता झाकण 5 मिनिटासाठी ठेवूया. 5 मिनिटं झाली आहे. हाताला तेल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे पोळे करून घेऊया. हे पहा, आपल्याला पाहिजे तसे करून घ्यायचे, छोटे मोठे आपल्या आवडीनुसार. हे पहा, पॅन घेतला आहे, पॅनवर तेल घालून घेऊया. घालते वेळी गॅस स्लो करायचा. आरामात घालून घ्यायचे सोयाबीनचे कटलेट. हे पहा, 5 मिनिटासाठी ढाकण लावून ठेवूया. 5 मिनिटं झाली आहे. आता आरामात परतून घेऊया. हे पहा, छानपैकी खरपूस भाजले आहेत, असे भाजून घ्यायचे. फास्ट गॅस करायचा नाही, एकदम स्लो गॅस करायचा आणि अशी भाजून घ्यायची. मी व्हिडिओमध्ये सांगितलं तसं करा तुम्ही. एक साईड भाजली आहे. आता हे पहा, आपले सोयाबीनचे कटलेट करून तयार झाले आहे. हे पहा, सोयाबीनचे कटलेट करून तयार झाले आहे. मस्त छान दिसत आहे. तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, खूप छान झाले आहे, मस्त झाले आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.